देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा उत्सवाच्या निमित्ताने श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि प्रशासकीय यंत्रणेने एकत्रितपणे यात्रा उत्सवाचं सुयोग्य नियोजन वेळेत पूर्ण करावं. प्रशासकीय यंत्रणेमार्फत अपूर्ण असलेल्या कामांची पूर्तता यात्रेपूर्वी करावी आणि येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, तसेच सुलभ दर्शन रांगांमधून सुरक्षित दर्शन पार पडेल यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा वेळेत पूर्ण कराव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी जगदीश कातरकर यांनी कुणकेश्वर येथे आयोजित केलेल्या श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सव आढावा बैठकीत बोलताना केले. या बैठकीला देवगडचे तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली, सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर, संजय वाडसुदेव वाळके, सदस्य दीपक गाडे, मंगेश पेडणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, सरपंच महेश तामणकर, पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण आणि अन्य खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी यात्रा उत्सवातील प्राथमिक गरजांबाबत आढावा घेण्यात आला. येणाऱ्या लाखो भक्तगणांना कोणत्या प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांनी कुणकेश्वर यात्रेसाठी एकूण जागा 80 गाड्या तैनात करण्यात आल्या असून देवगड आगार येथून 27 गाड्या तसेच मालवण कणकवली येथून देखील विशेष यात्रा नियोजन करण्यात आलं आहे. महाशिवरात्रीला होणाऱ्या श्रीदेव कुणकेश्वर यात्रेचा आढावा बैठकीत सर्व प्रकारच्या तयारीची पाहणी करण्यात आली. यामुळे यंदा लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भक्तगणांना कोणतीच गैरसोय होणार नाही याची दक्षता चोख बजावण्यात येणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.